नमस्कार. कधी विचार केला आहे की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एका नवीन देशाला आपला मार्ग कसा सापडला असेल? आज आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या याच इंटरेस्टिंग प्रवासाबद्दल बोलणार आहोत. एका आदर्शवादी सुरुवातीपासून ते आज एक ग्लोबल पॉवर बनण्यापर्यंतचा हा प्रवास कसा होता ते पाहूया. किती जबरदस्त विचार आहे नाही का? म्हणजे देशांमधले संबंध हे फक्त राजकारण नाहीये, तर थेट आपल्या सगळ्यांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होतो. आणि याच गंभीर वास्तवाची जाणीव ठेवून भारताचा प्रवास सुरू झाला होता. बरं, मग हे परराष्ट्र धोरण म्हणजे नक्की काय असतं? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एका देशाचा प्लॅन असतो की दुसऱ्या देशांशी संबंध कसे ठेवायचे. देशाची सुरक्षा, व्यापार, विकास ही सगळी महत्त्वाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे धोरण बनवलं जातं. आता प्रश्न येतो की हे धोरण ठरतं कसं? तर याचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत असं म्हणूया. पहिले म्हणजे देशांतर्गत घटक, म्हणजे देशाचं लोकेशन, इकॉनॉमी, मिलिटरी पॉवर. दुसरे आंतरराष्ट्रीय घटक, म्हणजे जगात काय चाललंय. आणि तिसरे सामान्य घटक, जसं की देशाची एकता आणि स्वतःचं हित जपणं. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग परराष्ट्र धोरणाची दिशा ठरवली जाते. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा हा जो प्रवास आहे ना, तो आपण 3 भागांमध्ये समजून घेणार आहोत. पहिला भाग म्हणजे नेहरूंचा आदर्शवादाचा काळ. दुसरा, जेव्हा भारताला कठोर वास्तवाला सामोरं जावं लागलं तो काळ. आणि तिसरा, आर्थिक विकासाला सगळ्यात जास्त महत्त्व देणारा काळ. चला तर मग सुरू करूया ही कहाणी. तर कथेचा पहिला अंक. याची सुरुवात होते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून. त्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असंही म्हटलं जातं. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या अस्थिर जगात भारताने कसं वागायचं याचा पायाच त्यांनी रचला होता. विचार करा, त्या काळात भारतासमोर किती मोठं आव्हान असेल. एका बाजूला अमेरिका, दुसऱ्या बाजूला सोव्हिएट युनियन. जग 2 गटांमध्ये विभागलेलं. अशा परिस्थितीत एका नवीन देशाने आपला स्वतःचा स्वतंत्र मार्ग कसा शोधायचा? नेहरूंच्या धोरणाचा पाया होता आदर्शवाद. म्हणजे काय? तर त्यांना वाटायचं की भारताने जगासमोर एक नैतिक आदर्श ठेवला पाहिजे. म्हणूनच त्यांनी पंचशील तत्वांवर जोर दिला. कोणत्याही सुपर पॉवरच्या गटात, म्हणजे अमेरिका किंवा सोव्हिएट युनियन, सामील न होता अलिप्त राहण्याचा मार्ग निवडला. आणि जगात जिथे कुठे वसाहतवाद होता त्याला कडाडून विरोध केला. पण ही आदर्शवादी भूमिका फार काळ टिकली नाही. लवकरच एक अशी घटना घडली की भारताला आपल्या या धोरणाबद्दल परत विचार करायला लागला. आणि इथूनच भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या कथेत एक मोठा ट्विस्ट आला. आणि ते कारण होतं 1962चं चीनसोबतचं युद्ध. हिंदी चीनी भाई भाईच्या घोषणा दिल्या जात होत्या आणि त्याच वेळी हा विश्वासघात झाला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भारताच्या आदर्शवादाला एक जबरदस्त धक्का बसला. तेव्हा हे कठोर सत्य समोर आलं की आंतरराष्ट्रीय राजकारण हे फक्त चांगल्या विचारांवर नाही तर ताकदीवर चाललं. आणि हा बदल खूपच मोठा होता. जिथे आधी शांतता आणि सहकार्यावर भर दिला जात होता, तिथे आता देशाचं हित आणि देशाची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची झाली. एक नवीन सूत्र समोर आलं की जगात कोणीही कायमचं मित्र किंवा शत्रू नसतं. महत्त्वाचं असतं ते फक्त आपलं राष्ट्रीय हित. हे जे नवीन वास्तववादी धोरण होतं ना, ते फक्त कागदावर नव्हतं, ते कृतीतही दिसलं. उदाहरणार्थ, चीनचा विरोध असूनही दलाई लामांना आश्रय देणं, लष्करी बळाचा वापर करून गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्त करणं आणि 1971मध्ये बांगलादेशच्या निर्मितीमध्ये एक निर्णायक भूमिका बजावणं, ही सगळी त्याच बदललेल्या विचारांची उदाहरणं होती. चला, आता आपण या कथेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागाकडे वळूया. तोपर्यंत शीतयुद्ध संपलं होतं. जगातली समीकरणं पूर्णपणे बदलली होती आणि भारतासमोर एक नवीन चॅलेंज किंवा म्हणूया एक नवीन संधी उभी होती. साल होतं 1991. देशासमोर एक मोठं आर्थिक संकट होतं. तेव्हाचे पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी एक खूप मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. त्यांनी भारताची अर्थव्यवस्था जगासाठी खुली केली, ज्याला आपण जागतिकीकरण आणि उदारीकरण म्हणतो. आता परराष्ट्र धोरणाचा मुख्य फोकस झाला होता आर्थिक विकास. आणि ह्या नव्या इकॉनॉमी फर्स्ट फॉरेन पॉलिसीचा परिणाम काय झाला? आज भारत जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. हेच तर यश आहे, जे दाखवून देतं की जागतिक संबंधांचा वापर देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी किती जबरदस्त पद्धतीने करता येतो. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की हा प्रवास फक्त वेगवेगळ्या धोरणांचा नव्हता, तर तो होता परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याचा.
प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकून अजून स्ट्रॉंग होण्याचा. चला तर मग या संपूर्ण प्रवासावर एकदा पटकन नजर टाकूया. मग या प्रवासाचं सार काय? तर भारताने सुरुवात केली आदर्शवादाने, मग वास्तवाचा सामना करत राष्ट्रीय सुरक्षेचं महत्त्व ओळखलं आणि शेवटी जागतिक संबंधांना आपल्या आर्थिक प्रगतीचं एक इंजिन बनवलं. हे 3 टप्पे म्हणजे एका अर्थाने भारताच्या मॅच्युरिटीची कहाणी आहे. आणि भारताचा हा प्रवास अजूनही थांबलेला नाहीये, तो सुरूच आहे. त्यामुळे खरा प्रश्न आता हा आहे की एक ग्लोबल पॉवर बनलेल्या भारताच्या कहाणीचा पुढचा चॅप्टर काय असेल, यावर नक्कीच विचार करायला हवा. धन्यवाद.